रोहित बडवे वेदवाणी या आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक करा आणि शेअर करा। आवडे देवासी तो एका प्रकार नामाचा उच्चार रात्रंदिन तुळशी माळ गळा गोपीचंदन टिळा हृदयी कळवळा वैष्णवांचा आषाढी कार्तिकी पंढरीची वारी आषाढी कार्तिकी पंढरीची वारी साधन निर्धारी अंगणाही एका जनार्दनी ऐसा ज्याचा नेम तो देवा परम पूज्य जगी विठ्ठल। ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी मी कळा कुसरे काही जनेने बोलतो वचनी अति भाविका प्रथम नमन करो गणनाथा उमा शंकराची असुता चरणावरी ठेवणे माता साष्टांगी आता दंडवत आता अनुमृंग भूमिका कीर्तने उभी होती लोका टाळ मृदुंग श्रुते देखा तया माझे दंडवत महायोग पीठे तटे भीमरथ्यां वरं पुंडरीकायता मुनित्रे समासत्य केष्टं प्रभानन्दचन्दं परब्रह्मलिङ्गं वदे पाण्डुरङ्गम् चरण संताचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका प्रस्तुत प्राप्त वेळी प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग पैठण निवासी शांती ब्रह्म एकनाथ महाराज यांचा उत्कृष्ट असा 4 चरणाचा उपदेशवर प्रकरणातील अभंग कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला आहे। विठ्ठल सेवेला प्रारंभ करण्याबद्दल अल्पसा परिहार द्यायचा म्हणजे तो असा सालवाद प्रमाणे सुरू असलेला अखंड हरिनाम सप्ताह व श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा मौजे जाधववाडी अकोर्णेत या ठिकाणी संपन्न होत असताना मला वाटतं 25वे वर्ष 2 तपपूर्ती सोहळा पूर्ण होऊन 3ऱ्या तपपूर्ती सोहळ्याकडे पदार्पण करताना हा कीर्तन रूपी पुष्प 2ऱ्या दिवसाचे कीर्तन रूपी पुष्प माझ्याकडे आलं। तुमच्या सर्वांच्या मनापासून धन्यवाद देतो आणि ही कीर्तन रूपी सेवा परमपूज्य गुरुवर्य दत्तात्रेयजी महाराज सुद्रिक पाटील आणि संत चरणराज रामायणाचार्य रवींद्रनाथजी महाराज सुद्रिक पाटील व तुम्ही सर्व जाधववाडी ग्रामस्थ भजनी मंडळ यांच्यामुळे ही कीर्तन रूपी सेवा माझ्यासारख्या या पामर जीवाकडे आली हे माझे परमभाग्य समजतो आणि सर्वांच्या चरणावर नतमस्तक होऊन कीर्तन रूपी सेवेला प्रारंभ। विठ्ठल अभंगनाथ महाराजांचा आहे महाराज आणि अभंगातून नाथ महाराज जीवाला उपदेश करतायत। काय उपदेश करतायत? आवडे देवासी त्या देवाला काय आवडतं? नामाचा उच्चार। त्या
भगवान पांडुरंग परमात्म्याचा किंवा भगवंताचं नामस्मरण अखंडपणे आपल्या मुखामध्ये असणं हे भगवंताला आवडतं महाराज, त्या देवाला आवडत असतं. दुसऱ्या चरणात महाराज सांगतात, तुळशी माळ गळा गोपी चंदन टिळा हृदयी कळवळा वैष्णवांचा. आपल्या गळ्यामध्ये पवित्र अशी तुळशीची माळ धारण केलेली असली पाहिजे, आपल्या कपाळाला गोपी चंदन टिळा असला पाहिजे आणि आपल्या हृदयामध्ये त्या वैष्णवाविषयी किंवा संताविषयी मनामध्ये कळवळा असला पाहिजे महाराज. तिसऱ्या चरणात नाथ महाराज सांगतात, आषाढी कार्तिकी पंढरीची वारी साधन निर्धारी आन नाही. आपण त्या आषाढी आणि कार्तिकीच्या वारीला पंढरपूरला अवश्य गेलं पाहिजे महाराज, ते साधन आहे. आणि शेवटच्या चरणात नाथ महाराज सांगतात, एका जनार्दनी ऐसा ज्याचा नेम. कोणता नेम? गळ्यामध्ये पवित्र अशी तुळशीची माळ, कपाळाला गोपीचंदन टिळा आणि वैष्णव विषयी हृदयामध्ये तळमळ. हा नेम आपल्या जीवनामध्ये असला पाहिजे महाराज. हा अभंगाचा सरळ सरळ भावार्थ महाराज. नाथ महाराज पहिल्या चरणात सांगतात, आवडे देवासी. देवाला काय आवडतं? तर त्या भगवंताचं अखंड नामस्मरण करणारा भक्त त्या भगवान परमात्म्याला आवडत असतो महाराज. ऐका, एक जाता जाता एक दृष्टांत देऊन जातो. ऐका, एका गावामध्ये एक म्हातारी आजी राहत होती महाराज. त्या आजीचा नित्यनेम सकाळपासून संध्याकाळपर्यंत जे काम ती करायची ती भगवान श्रीकृष्ण परमात्म्याला अर्पण करायची महाराज. सकाळी झोपेतून उठलं की ती झोप सुद्धा त्या कृष्ण परमात्म्याला अर्पण करून टाकायची. हा तिचा नित्यनेम होता. त्या भगवान श्रीकृष्ण परमात्म्याचा तिला छंद लागलेला होता महाराज. आणि एका लोकांनी त्या भगवान श्रीकृष्ण परमात्म्याचं मंदिर त्या आजीच्या घरा शेजारीच होतं महाराज. पुजारी मंदिरामध्ये पाठ पूजा करून गेला की हे आजी उठायची. उठल्याबरोबर आपली झोप त्या कृष्णाला कृष्णार्पण नमस्तो करायची. हातामध्ये झाडू घ्यायचा, अंगणातील सगळा कचरा गोळा करायचा, त्या डस्टबिन मध्ये टाकताना कृष्णार्पण नमस्तो म्हणायचं. असं बरेच दिवस चाललं महाराज. हळूहळू त्या भगवान श्रीकृष्ण परमात्म्याला त्या आजीचा लळा लागला महाराज. लळा लागल्याबरोबर ती जे ते काम करायची ते भगवान परमात्म्याला इकडे प्राप्त व्हायचं महाराज. अंगणातील कचरा गोळा केला, डस्टबिन मध्ये टाकला, कृष्णार्पण नमस्ते म्हणलं की तो कचरा कुठे पडायचा? भगवान श्रीकृष्ण परमात्म्याच्या मूर्तीवर पडायचा महाराज. गावकरी संतापले महाराज. रोज रोज हा प्रकार. गावकरी पुजारी पूजा करून गेल्यानंतर देवाच्या अंगावर कचरा कोण टाकते? परंतु ते का हे सगळं जे निरीक्षण होतं ना ते एक मनुष्य करत होता महाराज. गावकऱ्याने मोठी सभा भरवली आणि त्या सभेमध्ये तो सुद्धा मनुष्य आलेला होता महाराज. गावकऱ्याने विषय मांडल्याबरोबर त्या मनुष्याने सांगितलं की दुसरं तिसरं कुणीही करत नाही, ती शेजारची जी आजी आहे ती सकाळी कचरा अंगणातील गोळा करते आणि त्या भगवान श्रीकृष्ण परमात्म्याला अर्पण करून टाकते महाराज. सगळं गाव त्या भगवान सगळं गाव त्या आजीच्या घरी गेलं महाराज. त्या आजीला एवढा हल्लं महाराज, परंतु त्या आजीनं तो माळ सुद्धा कृष्णार्पण नमस्ते करून टाकला महाराज. माळ कृष्णार्पण नमस्ते केल्याबरोबर इकडे भगवान श्रीकृष्ण परमात्म्याचा अंग सुधायला सुरुवात झालं महाराज. ही बातमी गावकऱ्यांना कळाली. गावकरी त्या मूर्तीजवळ आले, कोणी हळद लावते, कोणी मलम लावते, परंतु भगवान श्रीकृष्ण परमात्म्याचं अंग काय बसलं ना महाराज. मग त्याच माणसानं सांगितलं की अरे त्या भगवंताला हळद मलम लावून काही उपयोग नाही. हा मलम आणि हळद ते आपण त्या आजीला लावूया. परत सगळं गाव त्या आजीच्या दारात महाराज. त्या आजीला हळद मलम लावलं. त्या आजीने ते सुद्धा कृष्णार्पण नमस्ते केलं महाराज. कृष्णार्पण नमस्ते केल्याबरोबर इकडे भगवान श्रीकृष्ण परमात्म्याचं अंग वसरायला सुरुवात केलं महाराज. एवढा छंद, एवढा लळा त्या भगवान श्रीकृष्ण परमात्म्याचा त्या आजीला लागला होता महाराज. असे भक्त कोणाला आवडत असतात? देवाला आवडत असतात महाराज. भागवतामध्ये दशमस्कंदामध्ये एक वर्णन आलेलं महाराज. सुकिया माळी नावाची एक गवळण होती महाराज. त्या गवळणीचा व्यापार करायचे महाराज. रोज आपल्या टोपलीमध्ये फळे भाजीपाला फळे घ्यायची आणि त्या गोकुळामध्ये विकण्याकरता जायची महाराज. परंतु त्या गोकुळामध्ये भगवान श्रीकृष्ण परमात्मा अवतीर्ण झाले आणि ही बातमी सगळ्या गोकुळामध्ये पसरली. गोकुळामध्ये सगळीकडे आनंदाचं वातावरण निर्माण झालेलं आहे. आणि एक गवळण दुसऱ्या गवळणीला सांगू लागली नाही. काय सांगते महाराज? गवळण सांगते गवळणीला, पुत्र झाला यशोदेला. गवळण म्हणती हो म्हणती गवळणीला, गवळण झाला
पुत्र झाला यशोदेला, एक गवळण दुसरी गवळणीला सांगू लागलेली आहे आणि हातामध्ये ताट घेऊन त्या ताटामध्ये वाण घेऊन त्या नंदाच्या वाड्याला गर्दी करू लागलेले महाराज. परंतु हीच खबर त्या सुकिया माळीच्या कानावर गेली महाराज. पण तिला सुद्धा मनामध्ये भाव निर्माण झाला की आपली आणि आपल्या भगवान कृष्ण परमात्म्याची भेट व्हावी. म्हणून ते काय करायचे महाराज, टोपलीमध्ये फळ फुले भाज्या घ्यायचे आणि रोज त्या गोकुळामध्ये विकायला जायचं महाराज. फळं फुलं विकली की त्या आनंदवाड्याजवळ यायचं आणि रोज त्या आनंदवाड्यात डोकून पाहायचं. नुसतं डोकून पाहायचं, घरी निघून जायची महाराज. 6 महिने झालं, वर्ष झालं, परंतु भगवान श्रीकृष्ण परमात्म्याची आणि तिची काय गाडी भेट पडलीच नाही महाराज. मग तिने एका ऋषीमुनीची गाठ घेतली महाराज. त्या ऋषीमुनीला हा सगळा प्रकार सांगितला आणि त्या ऋषीमुनीने सांगितलं, महाराज तू त्या गोकुळामध्ये जाते, परंतु भगवान श्रीकृष्ण परमात्म्याची आपली आणि भगवान श्रीकृष्ण परमात्म्याची भेट व्हावी हा भाव तुझ्या अंतःकरणामध्ये नाही. तुझ्या अंतःकरणामध्ये फक्त आणि फक्त व्यापार करण्याचा भाव आहे. व्यापार करण्याचा भाव अंतःकरणामध्ये घेऊन तू त्या गोकुळामध्ये जाते आणि व्यापार करून झाल्यानंतर त्या नंदवाड्यात डोकून पाहते. ज्यावेळेस तुझ्या मनातील अंतःकरणातील भाव हा भगवान श्रीकृष्ण परमात्म्याला भेटण्याचा होईल, त्यावेळेस तुझ्या आणि त्या भगवान श्रीकृष्ण परमात्म्याची भेट होईल. आणि त्याच्यावर आणखीन एक ऋषीने सांगितलं, महाराज तू त्या गोकुळामध्ये जात असताना मनामध्ये अंतःकरणामध्ये भाव निर्माण कर की माझी भगवान श्रीकृष्ण परमात्म्याची भेट व्हावी हा अंतःकरणामध्ये भाव ठेव आणि त्या गोकुळामध्ये जा आणि घरी परतायच्या टायमिंगला त्या नंदवाड्याला एक प्रदक्षिणा घालीत जा महाराज. हा त्याचा नित्यनेम चालू झाला महाराज. परंतु भगवंताची प्राप्ती ही कशाला होत असते महाराज, भाव बळाने होत असते महाराज. असा बळाविषयी विचार जर केला ना महाराज, तर या सजीव सृष्टीवर जेवढे जीव जंतू प्राणी मनुष्य प्राणी मात्र आहेत ना, तेवढ्या प्रत्येकाच्या अंगामध्ये कोणत्या ना कोणत्या प्रकारचं बळ आहे महाराज. परंतु त्या ठिकाणी 2 बळाचा उल्लेख आलेला आहे महाराज. ऐका, एक पारमार्थिक बळ आणि एक व्यावहारिक बळ. आता व्यावहारिक बळामध्ये सुद्धा अनेक प्रकार पडतात. त्यात सत्तेचं बळ आहे. सत्तेचं बळ ज्याच्या जवळ असताना महाराज तो या समाजावर वर्चस्व निर्माण करतो आणि या सत्तेच्या जोरावर तो संपत्ती सुद्धा कमवतो. म्हणून आजकाल त्या सत्तेच्या मागे अनेक लोक लागलेले आहेत महाराज. दुसरं बळ ते म्हणजे संपत्तीचं बळ. ज्याच्याजवळ भरपूर संपत्ती असते त्याला सगळे लोक मानतात महाराज. तुकाराम महाराज सुद्धा म्हणतात, धनवंता लागी सर्व मान्यता असे जगी. तिसरं बळ ते म्हणजे बुद्धीचं बळ. आता ऐकावर का, तिसरं बळ आहे बुद्धीचं बळ. ज्याच्याजवळ बुद्धी असते ना महाराज तो अल्प प्रमाणात काम करून आपल्या पोटापुरतं भागवू शकतो महाराज. परंतु ज्याच्याजवळ बुद्धी नाही तो सकाळपासून संध्याकाळपर्यंत दिवसभर राब जरी लागला तरी संध्याकाळ फक्त पोटापुरतच भागवू शकतो महाराज, कारण त्याच्याजवळ बुद्धीचं बळ नाही. ऐका, उदाहरण घ्या. एका शेठजीकडे 2 नोकर कामाला होते महाराज. एक मॅनेजर म्हणून कामाला होता आणि एक नोकर म्हणून कामाला होता. मॅनेजर महिन्याला 6000 रुपये पगार घ्यायचा आणि नोकर महिन्याला फक्त 300 रुपये द्यायचे ते शेठजी त्याला. एक दिवशी ही खबर त्याला समजली त्या नोकराला. नोकर शेठजीकडे धावत आला महाराज. शेठजीला विचारलं, शेठजी मी सकाळपासून संध्याकाळपर्यंत पुरासारखा राब राबतो तरी सुद्धा मला महिन्याला फक्त 300 रुपये तुम्ही देता, परंतु तू तुमचा मॅनेजर सकाळपासून संध्याकाळपर्यंत नुसता खुर्चीवर बसलेला असतो तरी सुद्धा त्याला 6000 रुपये महिना पगार का? शेठजी हुशार होते महाराज. शेठजीने सांगितलं, हे बघ दारातून एक वरात चाललेली आहे, त्या वरातीत जा आणि चौकशी कर की कुठल्या गावाची वरात आहे आणि तेवढं मला येऊन सांग.
तो नोकर गेला, त्या वराडची चौकशी केली, कुठल्या गावचा वराड आहे, आणि तेवढं चिमट्या शेटजीला सांगितलं महाराज. शेटजीनं पुन्हा पाठवलं, मुलगी कोणत्या गावची, असं 5-10 हेलपट मारले महाराज त्यांनी. त्यावेळेस त्या शेटजीनं सांगितलं, आता तू या ठिकाणी शांत बस म्हणली. मॅनेजरला बोलवलं, मॅनेजरला सांगितलं, जा ते दारातून एक वराड गेलेला आहे, त्या वराडात जाऊन चौकशी कर की कोणाचं आहे काय आहे. त्यावेळेस तो मॅनेजर गेला, वराडीत चौकशी केली आणि 15 मिनिटांमध्ये माघारी आला महाराज. परंतु या नोकराने 5-10 चक्रा घालून जेवढं त्या शेटजीला सांगितलं होतं त्याच्यापेक्षा डबल माहिती ह्या मॅनेजरने शेटजीला सांगितली महाराज. त्यावेळेस शेटजी म्हणाली, आता ह्या फरक आहे बरं का, तो 5-10 हेलपाट घालून जेवढी माहिती मला सांगितली होती त्याच्या डबल माहिती त्याने एका हेलपाट्यात मला सांगितली. त्याच्याजवळ बुद्धीचं बळ आहे, तुझ्याजवळ बुद्धीचं बळ नाही, त्याच्यामुळे तुला 300 रुपये महिना आणि त्याला 6000 रुपये महिना पगार आहे महाराज. 5वं बळ ते म्हणजे संघ शक्तीचं बळ आहे महाराज. पहा, एका छोट्या छोट्याशा गावताच्या काडीनं एखादी रस्सी जर तयार केली ना महाराज, दावा तयार केलं ना, तर एखादा मोठा हत्ती सुद्धा त्याने बांधून ठेवता येतो महाराज. हे संघ शक्तीचं बळ आहे महाराज. ऐका, उदाहरण घ्या. एका जंगलामध्ये महाराज एक सिंह आणि बरीच काही डुकरं राहत होते महाराज. परंतु त्या सिंहाचा नित्यनेम झाला होता महाराज. सकाळ सकाळ त्या डुकराच्या काळपावर झडप घालायचा आणि एक एक डुकर रोज खाण्याकरता मारून घेऊन जायचा महाराज. हा त्याचा नित्यनेम झाला होता. बरेच दिवस असं चाललं महाराज. शेवटी त्या डुकराने एक जाहीर सभा भरवली महाराज, आणि त्या सभेमध्ये सगळ्यात म्हातारं डुकर पुढे आलं आणि त्या डुकराला म्हणू लागलं, अरे तो सिंह एकटा आहे तरी रोज आपल्या काळपावर झडप घालतो आणि रोज एक एक डुकर खाण्याकरता घेऊन जातो. असं जर चालू राहिलं ना, एक दिवशी हा सिंह आपला कुळ नष्ट करून टाकेल. मग याच्यासाठी उपाय, आपल्याला संघ शक्तीचं बळ निर्माण करावे लागेल. संघ शक्तीचं बळ निर्माण करून आपण त्या सिंहावर झडप घातली पाहिजे. सगळ्यांचं ठरलं मला संघ शक्तीचं बळ निर्माण करायचं. ज्यावेळेस सिंह पाठी घोरेमध्ये शांत झोपल्या असताना हे सगळे डुकर त्या ठिकाणी गेले, संघ शक्तीचं बळ निर्माण केलं आणि त्या सिंहावर झडप घातली महाराज. सिंहाला काय कळना म्हणले, आजपर्यंत आपण यांच्यातले एक एक डुकर खाण्याकरता घेऊन येत होतो, परंतु आज हे सगळे डुकर आपल्या अंगावर धावून आले. याचा अर्थ त्यांनी संघ शक्तीचं बळ निर्माण केलेलं आहे. आता जर आपण या पुढे या जंगलामध्ये राहिलो तर आपल्याला उपाशी मारावं लागेल. म्हणून त्याच दिवशी त्या क्षणी तो सिंह जंगल सोडून निघून गेला महाराज. आता हे झालं व्यवहारिक बळ, परंतु या व्यवहारिक बळामध्ये त्या भगवान परमात्म्याची प्राप्ती होऊ शकत नाही. कशीच होणार नाही महाराज भगवंताची प्राप्ती. परमार्थिक बळ पहा महाराज, भगवंतामध्ये श्लोक आलेला आहे, न स्वाध्याय तपो त्यागो यथा भक्ती ममोर्जिता. मी ज्ञानाने धर्माने स्वाध्यायाने त्यागाने सिद्ध होत नाही, तर मी भक्तीच्या मापाने मोजला जातो. ज्यावेळेस विश्वामित्र वशिष्ठ ऋषींकडे गेले होते ना, त्यावेळेस वशिष्ठ ऋषींनी काय केलं, आपल्या कामधेनूच्या साह्याने त्या विश्वामित्राच्या सैन्याला इच्छे भोजन दिलं महाराज. इच्छा भोजन. विश्वामित्र चकित झाले महाराज, आणि माघारी यायच्या टायमिंगला विश्वामित्राने हट्ट धरला महाराज, काय ही कामधेनू गाई आम्ही घेऊन जाणार. त्यावेळेस वशिष्ठ ऋषी म्हणाले की ही कामधेनू गाई तुम्हाला घेऊन जाता येणार नाही, कारण ती माझ्या सेवेकरता आहे. परंतु विश्वामित्रांनी सत्तेच्या जोरावरती कामधेनू गाई त्या ठिकाणून घेऊन जाण्याचा प्रयत्न केला, परंतु त्या कामधेनू गाईंनी काय केलं, दिव्य सेना निर्माण केली आणि विश्वामित्राच्या सैन्याला पळवून लावलं महाराज. त्यावेळी विश्वामित्र म्हणू लागले, देकम बलम क्षत्रिय बलम ब्रह्म तेजो बलम बलम. मी माझा क्षत्रिय बळाचा धिक्कार करतो, कारण या क्षत्रिय बळापेक्षा ब्रह्मबळ हेच खरं बळ आहे महाराज. मग आता या ठिकाणी प्रश्न असा निर्माण पडतो महाराज, ऐका, या पारमार्थिक बळामध्ये सुद्धा भगवंताची प्राप्ती होईल का नाही याची शाश्वती देता येत नाही महाराज. मग प्रश्न पडला का नाही, व्यवहारिक बळामध्ये सुद्धा परमात्म्याची प्राप्ती होऊ शकत नाही, पारमार्थिक बळामध्ये सुद्धा भगवंताची प्राप्ती होईल का नाही याची शाश्वती देता येत नाही. मग भगवंताची प्राप्ती नेमकी कशाने होते? ज्ञानेश्वर महाराज आपल्या हरिपाठात सांगतात महाराज, भाव बळे आकळे
एरविना कळे करतडी आवडे तैसा रे. त्या भावबळाची प्राप्ती, त्या भगवंताची प्राप्ती फक्त भावबळाने होऊ शकते. मग त्या सुकिया मळेच्या अंतःकरणामध्ये भगवंताला भेटण्याचा भाव होता का अगोदर? नव्हता. ज्या वेळेस ऋषींनी सांगितलं की तो भगवान श्रीकृष्ण परमात्म्याला भेटण्याचा भाव अंतःकरणामध्ये निर्माण कर, त्यावेळेस तुझी भगवान श्रीकृष्ण परमात्म्याची भेट होईल महाराज. बरोबर. ज्यावेळेस आपल्या अंतःकरणामध्ये भगवंताला भेटण्याचा भाव अंतःकरणामध्ये निर्माण होईल, त्यावेळेस आपली आणि भगवंताची भेट झाल्याशिवाय निश्चित राहणार नाही महाराज. भगवंताला काय आवडत असतं? आवडे देवासी तो एका प्रकार नामाचा उच्चार रात्रंदिन. त्या भगवंताचा अखंडपणे नामस्मरण करणारे भक्त भगवंताला आवडत असतात. अभंगाचं पहिले आवडे देवासी तो ऐका प्रकार, आवडे देवासी तो ऐका प्रकार, आवडे देवासी तो एका प्रकार नामाचा उच्चार रात्रंदिन. तो गोबर आहे दुसरं नाथ महाराज दुसऱ्या चरणात सांगतात. तुळशी माळ गळा, त्या पवित्र अशी तुळशीची माळ आपल्यामध्ये आपल्या गळ्यामध्ये धारण केलेली पाहिजे. कपाळाला सुंदर असा गोपीचंद असला पाहिजे महाराज. तुळशीचं महात्म्य एवढं आहे की आपल्या मरणाच्या अगोदर 1-2 सेकंद जरी आपल्याला तुळशीचा स्पर्श झाला ना महाराज, तर यमाचे दूत आपल्याला हात लावू शकत नाहीत महाराज. ऐका, उदाहरण घ्या. एका मुसलमानाच्या गळ्यामध्ये अशी भली मोठी तुळशीची माळ धारण केलेली होती महाराज. एका साधकाने त्याला प्रश्न केला की तुमच्या गळ्यामध्ये तुळशीची माळ धारण का केली तुम्ही? त्यावेळेस त्या मुसलमानाच्या माणसानं फार मार्मिक उत्तर दिलं. ऐका, त्या मुसलमानाच्या माणसानं सांगितलं की मी ज्यावेळेस व्यापार करून घरी जात असताना फार अंधार झाला होता. घर असं बाजार तळापासून 100-200 किलोमीटर अंतरावर होतं महाराज. आणि ज्यावेळेस जात असताना त्यावेळेस निम्या वाटेमध्ये गेले असता मला 1-2 माणसं पुढे उभे राहिलेली दिसली महाराज. तर ती माणसं नसून ते यमाचे दूत होते महाराज. हा घाबरत त्यांच्या जवळ गेला महाराज. आणि त्या माणसाने त्या 2 माणसांना विचारलं की तुम्ही नेमके आहात कोण आणि या ठिकाणी कशाला आला आहात? त्यावेळेस ते यमाच्या दूतांनी सांगितलं की आम्ही यमाचे दूत आहोत. आता 10 मिनिटांमध्ये या ठिकाणी एक बैलगाडी येईल. त्या दगडावर तिचं चाक आपटेल आणि या ठिकाणी बैलगाडी ती उलटी होईल आणि तिच्या खाली एक माणूस घावेल. त्या माणसाला आम्ही घेऊन जाण्याकरता आलो आहोत. त्या मुसलमानाच्या माणसाला काय विश्वास बसना महाराज. तो 5-10 फूट पुढे गेला आणि एका झाडाच्या आत लपून बसला महाराज. 5 मिनिटं झाली. बरोबर 10व्या मिनिटावर बैलगाडी तिकडून धावधाव वेगात आली. त्या दगडावर त्या बैलगाडीचं चाक आपटलं आणि ती बैलगाडी उलटी झाली. परंतु
बैलगाडी उलटी झाली, तिच्या खाली एक माणूस घावला महाराज. रक्ताच्या थारोळ्यात तो माणूस पडलेला होता, परंतु यमाचे दूत त्या ठिकाणी हालत नव्हते, त्याच ठिकाणी उभा होते. परत आपल्या काळीच दगडाचं केलं आणि तो माणूस पुढे आला आणि त्या यमदूताला म्हणू लागला, तुम्ही तर म्हणला होता या ठिकाणी बैलगाडी दगडावर आपले बैलगाडी उलटी होईल आणि तिच्या खाली जो माणूस गावेल त्याला आम्ही घेऊन जाण्याकरता आलो आहोत. बैलगाडी आली, उलटलीही, पडलीही, तिच्या खाली माणूस सुद्धा गावला, तो रक्ताच्या थारोळ्यात पडलेला आहे, परंतु तरी सुद्धा तुम्ही का हात लावत नाही? त्यावेळेस यमाच्या दूताने सांगितलं, हा माणूस ज्यावेळेस खाली पडत होता त्यावेळेस त्या माणसाच्या शरीराला तुळशी वृंदावनाचा स्पर्श झाला असल्या कारणाने आम्ही त्याला घेऊन जाऊ शकत नाही. त्याला नेण्याकरता विष्णुदूत येते. मग जरा विचार करा, जर आपण आयुष्यभर जर तुळशीची माळ आपल्या गळ्यामध्ये परिधान केली तर काय होईल महाराज? काय होईल ऐका. एकदा अकबर आणि बिरबल जंगलामध्ये फिरत असताना त्या बिरबलाला एक तुळशी वृंदावनाचं झाड दिसलं महाराज. तो पळत गेला, शेजारच्या नदीतील पाणी उपसलं आणि त्या तुळशी वृंदावनाला घातलं. त्या ठिकाणी त्याने पाया पडला तुळशी वृंदावनाच्या आणि तुळशी वृंदावनाला एक प्रदक्षिणा मारली महाराज. अकबराला राग आला महाराज. अकबराने विचारलं, बिरबला हे झाड कशाचं आहे? तू त्याला पाणी घातलं, पाया पडला, प्रदक्षिणा मारली, कशाचं झाड आहे? त्यावेळेस बिरबलाने उत्तर दिलं, महाराज हे तुळशी वृंदावन आहे आणि त्याला हिंदू धर्मामध्ये सर्वश्रेष्ठ तुळशी वृंदावन म्हणतात. अकबराला राग आलेला होता, ते झाड उपसलं आणि फेकून दिलं महाराज. मग आता बिरबलाला राग आला महाराज. दोघे हे पुढे निघून गेले. बिरबलाच्या डोक्यामध्ये राग आणखी सुद्धा होता. पुढे गेल्यानंतर त्याला आग्या फोक्याचं झाड दिसलं महाराज. आगे फोक्याचं झाड दिसल्याबरोबर तर शेजारच्या नदीत पळत पुन्हा पळत गेला. पाणी उपसलं, त्या आग्या फोक्याच्या झाडाला घातलं आणि त्याला गोल प्रदक्षिणा मारली महाराज. अकबराला आणखीन राग आला. तो झाड उपसायच्या वेळेस गेला, त्याचा स्पर्श कशाला झाला? त्याच्या अख्ख्या अंगाचा धान सुरू झाला महाराज. अकबराने परत बिरबलाला प्रश्न केला की माझ्या अंगाचा दाह फार वाढलेला आहे, हा दाह शांत कशाने होईल? बिरबलाने सांगितलं, महाराज तुम्ही ज्या 10 मिनिटापूर्वीची तुळशीचं झाड उपसून फेकून दिलं होतं त्या झाडाच्या पाल्याने तुमचा हा दाह शांत होऊ शकतो. म्हणजे तुळशी वृंदावन हे औषधी दृष्ट्या सुद्धा आपल्याला उपयोगी आहे महाराज, परंतु आपण तिचा वापर फार कमी केला. नाथ महाराज अभंगात सांगतायत दुसऱ्या चरणात, तुळशी माळ गळा गोपीचंदन टिळा. आता गोपीचंदन टिळा आपल्या गळा कपाळाला का असला पाहिजे? ऐका. एकदा एका महात्म्याचं प्रवचन होतं महाराज, आणि त्या महात्म्याचं प्रवचन ऐकायला एक मारवाडी आला होता महाराज. मारवाडी आला होता. ज्यावेळेस महात्म्याचं प्रवचन झालं त्यावेळेस मारवाडी त्या ठिकाणी महात्म्याजवळ गेला आणि महात्म्याला सांगितलं, मला तुमचं प्रवचन ऐकून मला असं वाटले की माझ्या जीवनामध्ये कोणता ना कोणता नियम मी अवलंबन करीन. त्यावेळेस त्या महात्म्यानं सांगितलं की तू कधीही खोटं बोलू नको, हा नियम तुझ्या जीवनामध्ये अनुसरण कर. त्यावेळेस त्या मारवाड्याने सांगितलं की मला हा नियम पाळता येणार नाही, कारण 5 रुपयाची वस्तू कशी 20 रुपयाला विकायची त्याच्यासाठी किती खोटं बोलावं लागतं ती मला माहिती, त्याच्यामुळे हा नियम काय मी पाळू शकत नाही. त्यावेळेस त्या महात्म्याने दुसरं नियम सांगितला. कोणता? की तू तुझ्या जीवनामध्ये कधीच कोणाची निंदा करू नको. त्यावेळेस मारवाड्याने सांगितलं हा नियम मला पाळता येणार नाही, कारण मला दुसऱ्याचे ओकारल्याशिवाय झोपच येत नाही महाराज, त्याच्यामुळे हा सुद्धा नियम मी पाळू शकत नाही. त्यावेळेस महात्म्याने सांगितलं तुला जो नियम पडतोय आणि जो तो नियम करू शकतोय असा नियम तूच तयार कर आणि तूच तुझ्या जीवनामध्ये अवलंबन कर महाराज. त्या मारवाड्याने सांगितलं की माझ्या घरा शेजारी कुंभार वैष्णव राहतो, त्या कुंभार वैष्णवाचा गंध पाहिल्याशिवाय मी चहा सुद्धा पिणार नाही, हा नियम माझ्या जीवनामध्ये अवलंबन होऊ शकतो. महात्म्याने सांगितलं मग आता हा तर नियम तुझ्या जीवनामध्ये नीट अवलंबन कर म्हणले. झालं.
मारवाड्याचा नित्यनेम सुरू झाला महाराज. सकाळी उठलं की बरोबर त्या कुंभार वैष्णवाच्या कपाळाचा गंध पाहायचा आणि चहा प्यायला जायचं. परंतु एके दिवशी काय झालं होतं, कुंभार पहाटे लवकर उठून माती आणण्याकरता गावाबाहेर डोंगराला गेला होता महाराज. हा मारवाडी उठला, परंतु त्याला काय कुंभार दिसेना महाराज. त्याला चहा प्यायची तलपली वाढली होती महाराज. कुंभार काय दिसेनाच. मग त्याने विचारलं, वहिनी साहेब कुंभार दादा कुठे गेले? त्यावेळेस तिने सांगितलं की गावाबाहेर डोंगराला माती आणण्याकरता गेलेले आहे. हा कशाचाही विचार न करता त्या गावाबाहेर डोंगराच्या दिशेने पळवू लागला महाराज. तिकडे कुंभार वैष्णवाचं काम चालू होतं महाराज. माती उकरायची, गोणीमध्ये भरायची आणि ती गोणीने खाट्याच्या वर ठेवायची महाराज. खाली वाकून खोऱ्याने माती काढत असताना त्याला एक सोन्याचा हंडा सापडला महाराज. कोणाला? कुंभाराला. आणि हा मारवाडी तिकडून पळत आलेला होता महाराज. आणि ज्यावेळेस कुंभाराने फक्त चेहरा वर करून त्या मारवाड्याकडे पाहिलं, त्यावेळेस त्या मारवाड्याला कुंभाराच्या कपाळाचा गंध दिसला महाराज. आणि त्याच टायमिंगला कुंभाराला काय सापडलं होतं? सोन्याचा हंडा. त्या मारवाड्याला गंध पाहिल्याबरोबर मारवाडी म्हणाला, मी पाहिलं आणि गावाकडे माघारी पळत सुटला महाराज. त्या कुंभाराला वाटलं की आता आपल्याला सोन्याचा हंडा जो सापडलेला आहे तो या कुंभाराने पाहिला, मारवाड्याने पाहिला. तो कुंभार त्याच्या मागे पळू लागला. कोणाला सांगू नको, तुला ह्यातला अर्ध देतो. मग आता विचार करा, तो त्या मारवाड्याने फक्त आपल्या जीवनामध्ये त्या कुंभाराचा गंध पाहण्याचा नियम आपल्या जीवनामध्ये अनुसरण केला होता. जर आपण आपल्या जीवनामध्ये कपाळाला गोपीचंद लावण्याचा नियम जर आपल्या जीवनामध्ये अनुसरण केला तर काय होईल? अभंगाचं दुसरं तुळशी गोपीचंद तीरा, तुळशी माळ गोपीचंद तीरा, तुळशी माळ गोपीचंद तीरा, तुळशी माळ गोपीचंद तीरा, तुळशी माळ चंदन टिळा, हृदय कळवळा वैष्णवांचा. नाथ महाराज सांगतात, गळ्यामध्ये तुळशीचे माळ, पवित्र अशी तुळशीचे माळ धारण करा, कपाळाला गोपी चंदन टिळा लावा आणि त्या संताविषयी, त्या वैष्णवाविषयी आपल्या हृदयामध्ये कळवळ असू द्या. आषाढी कार्तिकी पंढरीची वारी, त्या आषाढी कार्तिकी पंढरीच्या वारीला तुम्ही पंढरपूरला अवश्य जा महाराज.
का? कारण एकदा जर हा नित्यनेम आपल्या जीवनामध्ये अनुसरण झाला ना, कोणता आषाढी आणि कार्तिकी वारी करायचा नित्यनेम आपल्या जीवनामध्ये अनुसरण झाला, तर त्या वारीमध्ये न जाण्याकरता जी संकट येतात ते संकट भगवान पांडुरंग परमात्मा आपल्या अंगावर ओढत असतो महाराज. संत चोकोबारायांच्या पत्नीचं बाळापण जवळ आलं होतं महाराज. आणि चोकोबारायांची पत्नी आपल्या पतीला म्हणू लागली, चोकोबारायांना म्हणू लागली, अहो बाळपणाचा प्रसूतीचा काळ दिवस भरत आलेले आहे, तुम्ही काय करा, तुमच्या वंशला म्हणजे कोणाला, ननंदबाईला जाऊन सांगा की कारण प्रसूतीचा काळ जवळच चाललेला आहे आणि घरामध्ये कुणीतरी एक बाई माणूस कामा करता पाहिजे, म्हणून तुम्ही काय करा, तुमच्या वंशाला जाऊन सांगा, निरोप द्या. चोकोबाराई त्यावेळेस त्यांना म्हणाली, चोकोबाराई पत्नीला म्हणतात, मी आता जातो आणि वंशाला निरोप देऊन येतो महाराज. परंतु वाटेमध्ये जात असताना भगवान पांडुरंग परमात्म्याचं नाव अखंड त्याच्या मुखामध्ये होतं महाराज. जात असताना त्यांना एक दिंडी आडवी आली महाराज. त्या टाळाचा आणि मृदंगाचा आवाज पाहून चोकोबाराई भान विसरून गेले आणि त्या पंढरपूरच्या दिशेने रवाना झाले महाराज. पंढरपूरची वाट चालू लागली. आता वाट पंढरपूरची चालू लागलेली. कोण? चोकोबाराई. कुठे चालले होते? वंशाला निरोप देण्याकरता चालले होते. परंतु त्या भजनामध्ये दंग होऊन आता ते पंढरपूरच्या दिशेने निघालेले आहेत. पंढरपूरच्या दिशेने निघाले आहेत मात्र खरे, परंतु त्याची चिंता कोणाला पडू लागलेली आहे? पांडुरंग परमात्म्याला त्याची चिंता पडू लागलेली आहे. प्रसूतीचा काळ अगदी जवळ आलेला होता. त्यावेळेस पांडुरंग परमात्म्याने वेटेवरनं उडी मारली, आपला पितांबर बाजूला ठेवला, लुगडं नेसला आणि चोकोबारायांच्या बहिणीचं वेषांतर केलं, रूप घेतलं आणि चोकोबारायांच्या घरी आला महाराज. आणि दारावर थाप टाकून काय म्हणतात, वहिनी उघडा दार हातामारी, मी तुमची वंश आलेली आहे, वहिनी दार उघडा. त्यावेळी चोकोबारायांच्या पत्नीने दार उघडलं महाराज. आणि चोकोबारायांच्या पत्नीचं बाळातपण कोणी केलं? परमात्म्यानं बाळातपण केलं महाराज. कारण पांडुरंगाला माहित होतं, कारण आता चोकोबाराई दिंडीत निघालेले आहेत पंढरपूरला, आता पौर्णिमेचा काला घेतल्याशिवाय काही चोकोबाराई माघारी येत नाही. चोकोबाराई त्या ठिकाणी पंढरपूरला जाऊन पोहोचले. त्यावेळेस इकडे भगवान पांडुरंग परमात्म्याने सांगितलं, वहिनी साहेब येते मी, आता सोयाबीन काढायची वेळ झालेली आहे, येते मी. त्यावेळी चोकोबारायांची पत्नी आपल्या वंशाला म्हणते, वत्सल थोडं थांबता का, मी तुमच्यासाठी काय करते, चोळी शिवते. त्यावेळेस भगवान पांडुरंग परमात्मा त्या ठिकाणून निघून गेले आणि चोकोबाराई घरी परत आले महाराज. चोकोबाराईने आपल्या पत्नीला पाहिल्याबरोबर चोकोबाराई म्हणतात, अरे मी तर वंशाला निरोप देण्याकरता निघालो होतो, परंतु वंशाला निरोप काय गेलाच नाही. त्यावेळेस पत्नीला सांगतायत, मी आता जातो आणि त्या वंशाला निरोप देऊन येतो महाराज. त्यावेळी चोकोबाराईची पत्नी म्हणते, तुम्ही काय वेळी झालात का महाराज, माझं बाळातपण तुमचे वंश आले होते, माझं बाळातपण तिनेच केलंय. त्यावेळी चोकोबाराईच्या लक्षात आलं महाराज की मी वंशाला तर निरोप दिला नव्हता, मग माझं पत्नीचं बाळातपण कुणी केलं, तर पांडुरंग परमात्म्यानं माझ्या पत्नीचं बाळातपण केलं महाराज. हे कशाचा परिणाम आहे महाराज? आषाढी कार्तिकी पंढरीची वारी साधन निर्धारी मान नाही. जर आपण त्या पांडुरंग परमात्म्याची वारी जर अखंडपणे केली ना महाराज,
तर आपल्यावर येणारं संकट तो पांडुरंग परमात्मा स्वतः वळून घेत असतो. अभंगाचं तिसरं चरण. आषाढी कार्तिकी पंढरीची वारी, 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 आषाढी कार्तिकी पंढरीची वारी. आषाढी कार्तिकी पंढरीची वारी, साधन निर्धारी नाही. त्या आषाढी कार्तिकीच्या पंढरपूरच्या वारीला आपण अवश्य गेलं पाहिजे महाराज. आता एकच चरण राहिले नाही महाराज, एकच दृष्टांत देतो आणि कीर्तन संबोध कारण महाराज मी दमलेलो आहे. सकाळी तिसऱ्याला गेलतो, सकाळी तिथे एक कीर्तन झालं ना, आता हे दुसरं कीर्तन संध्याकाळचं महाराज आहे का. नाथ महाराज शेवटच्या चरणात सांगतात, एका जनार्दनी ऐसा ज्याचा नेम कोणता, ऐका. एकच दृष्टांत पुरेपूर बसवतो महाराज, ऐका. कबीर महाराज हे काशीचे संत होते महाराज. कबीर महाराज हे काशीचे संत होते आणि ते ज्यावेळेस पंढरपूरला पांडुरंग परमात्म्याच्या भेटी करता येत होते ना, त्यावेळेस पंढरपूरच्या वारकऱ्याच्या गाठी भेटी पडलेल्या होत्या महाराज. गाठ पडलेली होती, ओळख पडलेली होती महाराज. आणि कबीर महाराज आमच्या वारकऱ्यांना सहज बोलून गेले होते महाराज. काय, कधी तीर्थयात्रेच्या निमित्ताने आला काशीला तर अवश्य आमच्या घरला. कोण म्हणालं होतं? कबीर महाराज. कोणाला? आमच्या पंढरपूरच्या वारकऱ्याला म्हणाले होते महाराज. आमचे पंढरपूरचे वारकरी निष्ठावंत येतो म्हणाले. झालं. आमचे हे 10-15 वारकरी त्या गुडघ्याच्या वर धोत्रे, पापटे, मुद्रा, चंदन, गळ्यामध्ये रुद्राक्ष, तुळशीचे माळ, खांद्यावर पताका, टाळ, पक्वाज, विणा असे वेशभूषा धारण केलेले वारकरी कुठे निघाले? तीर्थयात्रेला काशीला निघाले महाराज. कबीरजीने बोलवले म्हणून नाही, तर आपली तीर्थयात्रा घडावी म्हणून कुठे निघाले? काशीला निघाले महाराज. झालं. त्या वारकऱ्यांवर एवढी बिकट परिस्थिती आली ना महाराज. 2 दिवस झालं पोटात अन्नाचा कण नाही, परंतु त्या पांडुरंग परमात्म्यावर विश्वास ठेवला, त्याची भक्ती करत त्याच्या भजनामध्ये दंग होऊन आमचे हे 10-15 वारकरी भजनामध्ये दंग होऊन त्या काशीमध्ये गेले महाराज. कारण त्या वारकऱ्यांना पुरेपूर माहित होतं आमचा पंढरीचा पांडुरंग परमात्मा फार दयावंत आहे. तो आमची जेवणाची कुठे ना कुठे तर व्यवस्था करेल या आशेने ते वारकरी सगळे भजन करत चालले होते महाराज. काशीत गेल्यानंतर त्यांच्या लक्षात आलं, अरे कबीर महाराज काशीचेच आहेत. आणि एकदा आपल्याला पंढरपूरला आल्यावर ते म्हणाले होते की तीर्थयात्रेच्या निमित्ताने आला काशीला तर आमच्या घरला अवश्य या. मग आपण जाऊ त्यांच्या घरला. रात्रीची वेळ होती महाराज. आमचे हे 10-15 वारकरी कबीरजीच्या घरी आली महाराज. कबीरजीने सगळ्यांच्या पायावर साष्टांग दंडवत घातला आणि बसायला आसन टाकलं महाराज. आणि कबीरजी बोलू लागले, तुमच्या रूपाने माझ्या घरी भगवान पंढरीचा पांडुरंग परमात्मा आलेला आहे. माझं भाग्य उदयाला आलं महाराज. आता हे खरं भाग्य महाराज ऐका. आपण म्हणतो भाग्य तरी नव्हे, आपलं भाग्य आपण कशात म्हणतो? धन, दारा, पुत्र.
बायका पोरं याच्यामध्ये आपण आपलं भाग्य म्हणतो, परंतु संतांचं खरं भाग्य कशात आहे? ऐका, तुमच्या रूपाने माझ्या घरी भगवान पंढरीचा पांडुरंग परमात्मा आलेला आहे. माझं भाग्य उदयाला आलं. जेवणाचं वगैरे वारकरी म्हणाले, महाराज 2 दिवस झालं पोटात अन्नाचा कण नाही, पाणी पिऊन आहो आम्ही भजन करीत इथपर्यंत आलो आहे. कबीरजी म्हणाले, ठीक आहे, आता हे गृहस्थ आश्रम आहे, बरं काही सगळं करावंच लागतं. त्याच्यामुळे कबीरजी घरात आले आणि दबक्या आवाजात आपल्या पत्नीला म्हणतात, कांतेसी म्हणत असे संत उपवासी, अरे मी जातो ना त्या पंढरीला भगवान पांडुरंग परमात्म्याच्या दर्शनाला. ते हे सगळे 10-15 वारकरी आहेत आणि 2 दिवसापासून उपवास आहेत म्हणतायत. त्यांच्या जेवणाची काही ना काही तर व्यवस्था आपल्याला करावी लागेल. त्यावर कबीरजीची पत्नी म्हणाली, हो ते 2 दिवस झाला आपणही काही खाल्लेलं नाही, आपण आपल्या मुलासहित उपाशी आहोत. मग पांडुरंग परमात्म्याला आपली परीक्षा घ्यायचीच ठरवली का? असू द्या, आपण परीक्षा. त्यावर उपाय कबीरजीच्या पत्नीने सांगितलं, आपला काशीचा दुकानदार रात्री 8:30ला झोपतो, मग आपण जाऊ त्याच्या घरी चोरीला. हे माय बापाचं बोलणं त्या लेकरानं ऐकलं. त्याचं नाव कमाल. कमाल पुढे आला आणि आपल्या बापाला म्हणू लागला, बाबा आईला राहू द्या घरी, मी येतो तुमच्या सोबत चोरीला. बाप लेक निघाले महाराज चोरीला. दुकानाजवळ आले, भिंत फोडली आणि त्या फुटक्या भिंतीतून कमल आत गेला. कमल आत गेल्याबरोबर पुढे ते देखील द्रव्याच्या राशी आणि नये उपयोगाशी आमच्या द्रव्याचे ढीगच्या ढीग पडले होते, परंतु त्या संतांच्या लेकरानं हात नाही लावला महाराज. कमल अजून पुढे गेला. पुढे ते देखील डाळणं पीठ, आनंदला मोठं मन त्याच. संतापुरती सामग्री घेतली आणि मोठी बांधली त्याने बरे. एक 10-15 वारकऱ्यांना पुरेल एवढं डाळ पीठ गाठोड्यामध्ये बांधलं. बाप काळो कॅन्दारामध्ये बाहेर उभा होता महाराज. ते डाळ पिठाचं गाठोडं घेतलं आणि आपल्या बापाच्या हातामध्ये दिलं महाराज. बापाच्या डोळ्याला धारा लागल्या महाराज. कमला लाज राखली रे माझी लाज, ये बाहेर ये, वारकरी जेवतील रे आता, ये बाहेर. त्यावेळेस कमाल म्हणू लागला, बाबा आपण भिंत फोडली, त्याचं सगळं द्रव्य उघड्यावर पडलेलं आहे. या फुटक्या भिंतीचा फायदा दुसरी चोरटे लोक घेतील ना बाबा, त्याचं सगळं द्रव्य लुटून घेतील. संतांचं लेकरू होतं महाराज. मग काय करतो बाळा, मी जातो आणि दुकानदाराला जागा करून येतो बाबा. कमाला आत आला. दुकानदार गाळ झोपलेला होता महाराज. त्या दुकानदाराला हलवलं, अरे बोल तुझी भिंत फुटलेली आहे, तुझं सारं द्रव्य उघड्यावर पडलेलं आहे, या फुटक्या भिंतीचा फायदा चोरटे घेतील, तुझं सगळं द्रव्य लुटून येतील महाराज. तसाच तो दुकानदार घाबरून उठला आणि त्या कमालाला चोर समजून धरू लागला महाराज. तो कमाल पुढे दुकानदार मागे, कमाल पुढे दुकानदार मागे करता करता कमाल त्या फुटक्या भिंतीतून बाहेर पडणार तेवढे त्याचे दोन्ही पाय त्या दुकानदाराने मागे धरले महाराज. पाय दुकानदाराने धरलं आणि मुंडका बापाच्या हातात आलं महाराज. त्यावेळेस कमाल आपल्या बापाला म्हणू लागला, बाबा दुकानदारांनी पाय धरले हो माग, अजून थोडं ताकद लावून ओढलं ना बाबा, तर उद्या त्याला या चेहऱ्यावर उद्या त्याला काशीचे लोक ओळखतील की हे कबीराचं पोर रात्रीच्या चोऱ्या करत आणि याचा बाप दुसऱ्या दिवशी वारकऱ्याला पंक्ती घालतो महाराज. तुम्ही डोकं फोडून गेला ना बाबा, तरी वारकरी साधू संत आपल्या घरी जेवायला येणार नाहीत महाराज, चोरीचं खायला येणार नाही. मग काय करतो बाळा सांग ना. त्यावेळेस कमाल आपल्या बाबाला म्हणू लागला, बाबा वंशाचा दिवा भिजला तरी चालेल, परंतु वारकरी साधू संत आपल्या घरी जन्मभर जेवले पाहिजेत बाबा. कबीरजीला काही कळत नाही. कबीरजी पुन्हा विचारतात, अरे बाळा मला काही समजलं नाही, सांग ना बर. त्यावेळेस कमाल म्हणू लागला, बाबा असं समजा मला लेकरू झालंच नव्हतं, माझं मुंडक कापा बाबा. कबीरजीनी क्षणभर इकडचं तिकडचा विचार न करता शेजारी पडलेला वेळा उचलला आणि आपल्याच मुलाचा आपल्याच हाताने शिरच्छेद केला महाराज. शिरच्छेद केला महाराज. ते डाळ पिठाचं गाठोड आणि आपल्या मुलाचा शिर घेऊन बाप घरी आला महाराज. पत्नी दारात उभी होते महाराज. पत्नीने आल्याला विचारला, आला
लेकरू कुठे आहे आपल्या जाताना घेऊन गेला नेताना आणलं नाही, कुठं सोडलं त्याला? कबीरजीच्या डोळ्याला धारा लागल्या होत्या. कबीरजीने सांगितलं त्याचा बाप मी हो, पण आजपर्यंत माझ्या लेकराची किंमत कळली नाही. आज किंमत कळली माझ्या लेकराची. मी त्याच्या निम्यात नाही, आधा भक्त हे कबीर, पुरा भक्त कमाल. माझ्या कमालानं आज कमाल केली. जय माझ्या कमालानं आज कमाल केली. ज्यावेळेस कमाल त्या फुटक्या भिंतीतून बाहेर येत होता त्यावेळेस त्याचे दोन्ही पाय दुकानदाराने धरले आणि मुंडका माझ्या हातात आलं आणि माझं गुणाचं लेकरू म्हणालं वंशाचा दिवा विजला तरी चालेल, परंतु वारकरी साधू संत आपल्या घरी जन्मभर जेवले पाहिजेत. माझं मुंडका कापा. आणि हे बघ, मी त्याच्या सांगण्यावर हे मुंडका घेऊन आलो आहे. पण ते रडले नाही महाराज. जिच्या बाळाचं मुंडकं तिला कापलेलं पाहिलं, ते मुंडकं घेतलं, तिने ते लपवून ठेवलं आणि त्या माऊलीने स्वयंपाक केला महाराज. का? रडावं तर वारकरी जेवणार नाही. माऊलीने स्वयंपाक केला महाराज. वारकरी पोटभर जेवले. रात्र संपली महाराज. दुसऱ्या दिवशी आराम करून वारकरी निघाली असताना वारकरी कबीरजीला म्हणाले, येतो कबीरजी, 2 दिवस झालं पोटात अन्नाचा कण नव्हता, तुम्ही पोटभर जीव घातलं, पांडुरंग परमात्मा तुमचं कल्याण करू. आता ह्या वारकऱ्याला कोण सांगणार यांचा वंशाचा दिवा विजला म्हणून? पांडुरंग परमात्मा तुमचं कल्याण करू. कबीरजी म्हणाले, थांबा, एक शिष्टाचार आहे, मी तुम्हाला गावच्या बाहेर पर्यंत सोडायला येतो. बरोबर का महाराज? श्रोत केली वार्ता गावच्या राजाला. म्हणे या चोराला सुळी घाला. आणि सूळ कुठे रवलेला आहे? गंगेच्या काठी रवलेला आहे. सूळ तो रवेला भागीरथी तीरी रुंद तयावरी ठेविले. सूळ गंगेच्या काठावर रवलेला आहे आणि त्या सुळावर त्या कमलाचं बिना शरीराचं शरीर त्या त्याच्यावर टांगलं महाराज आणि सूळ गंगेच्या काठावर रवलेला आहे. आणि योगायोगाने त्याच रस्त्याने वारकरी येत असताना त्या कमलाच्या अंतःकरणामध्ये जाणवलं, अरे वारकरी येत आहे, ते आल्यापासून आपण त्यांचं दर्शन घेतलेलं नाही. पांडुरंग परमात्मा आपल्याला कधीच माफ करणार नाही. जेवढी शक्ती राहिली होती, उरली होती, तेवढी शक्ती एक वाटली आणि त्या कमलानं हात जोडले महाराज. हात खाली पडायचे महाराज. पुन्हा हात जोडायचा, पुन्हा हात खाली पडायचे महाराज. वारकऱ्यांनी हा सगळा प्रकार पाहिला. वारकरी जागी थांबले महाराज. वारकरी कबीरजीला विचारतात, कबीरजी जी आपण याच गावचे? हो. आम्ही भारतभर यात्रा करतो, परंतु जिवंत माणसं सुद्धा आम्हाला कधी नमस्कार करत नाही. त्याला शिर नाही तर हे सुळावरून आम्हाला नमस्कार करते. काय भानगडे? त्यावेळेस कबीरजीच्या सगळं लक्षात आलं होतं महाराज. परंतु कबीरजी बोलू लागले, वारकरी दादा, मला असं वाटतं की ज्या अर्थी हे तुम्हाला सुळावरून नमस्कार करतोय, त्या अर्थी त्याच्या घराण्यात साधू संतांची वारकऱ्याची सेवेची परंपरा चालत आली असावी आणि तुमचं दर्शन न घेता हे लेकरू मेलं असावं आणि म्हणून दंडवत केला त्यांनी. तुम्हापासली त्याची गुंतले संचित म्हणून दंडवत केला त्यांनी. असं अरे या लेकरात साधू संतांवर वारकऱ्यांवर जर एवढं प्रेम असेल तर मग आमचा पंढरीचा पांडुरंग परमात्मा का झोप्या करतो का? हट्टाला सगळे पेटले वारकरी महाराज. हे लेकरू जिवंत झाल्याशिवाय पुढे पाऊल टाकणार नाहीत म्हणताय. त्यातलेच काही म्हणाले, अरे जाणीवपूर्वक त्या शब्द वापराले, तसं जिवंत होईल ते लेकरू. मुंडकं तर पाहिजे ना. अरे हा मुंडकं असं तर आपण पांडुरंग परमात्म्याला प्रार्थना करून हे लेकरू जिवंत केलं असतं. आता हे शब्द कबीरजीच्या कानी पडले महाराज. कबीरजी पुढे आले, महाराज शिर असेल तर हे लेकरू जिवंत होईल का? हो अवश्य होईल. मग आणू का? वारकऱ्यांना काय कळलं नाही महाराज. त्यावेळेस कबीरजी वारकऱ्यांना सांगतात, तुम्ही ज्यावेळेस घरी आला त्यावेळेस घरात धान्याचा साठा नव्हता. माझ्या पत्नीचं ठरलं की चोरीला जायचं आणि तुम्हाला जीव घालायचं, परंतु माझा गुणाचं लेकरू म्हणाला, आईला राहू द्या, घरी मी येतो तुमच्या सोबत चोरीला. आणि ज्यावेळेस त्या फुटक्या भिंतीतून कमाल बाहेर येत होता त्यावेळेस त्याचे दोन्ही पाय दुकानदाराने धरले होते. मुंडकं माझ्या हातात आलं. माझं गुणाचं लेकरू म्हणाले, बाबा वंशाचा दिवा विसला तरी चालेल, परंतु वारकरी साधू संत जन्मभर जेवले पाहिजेत. माझ्या बाबा
आणि मी कसलाही विचार न करता माझ्याच हाताने माझ्याच लेकराचा शिरच्छेद केला. वारकरी म्हणाले तरी शंका आली होती. आल्या आल्या दिसलं पुन्हा दिसलं नाही, काही तर शंका आलीच होती. आता इकडचं पहा बरं का मला. ज्यावेळेस वारकरी साधू संत घरी होते, जिच्या बाळाचं म्हणतं तिने लपून ठेवलं होतं ती माऊली रडली नाही महाराज. परंतु कबीरजी ज्यावेळेस त्या वारकऱ्यांना सोडण्याकरता निघाले ना, थोडं लांब जाऊ दिलं, दाराला हातून कडी लावली आणि समोर पाट मांडला आणि त्या पाटावर त्या कमलाचं शिर ठेवलं आणि जिवंत बाळाजवळ जशी बाहेर रडते तशी ती रडू लागली. कमला रडत असताना दारावर थाप पडली माझ्या. थाप पडल्याबरोबर कबीरजी म्हणाले दार उघड, वायाला गेलेलं नाही आपलं अन्न. वारकरी हट्टाला पेटले. हे लेकरू जिवंत झाल्याशिवाय पुढे पाऊल टाकणार नाही म्हणताय आणि इकडे ते मुंडकर. कबीरजीने कमालाचं शिर घेतलं, वारकऱ्यांजवळ गेले महिला. वारकऱ्याने तोपर्यंत रोमनं सोडलं होतं. रोमण्यापासून कमालाचं शरीर बाजूला केलं आणि त्या शरीरावर कमालाचं शिर ठेवलं आणि सगळ्या पुण्याचा संकल्प वारकऱ्याने सोडला महाराज. आणि कमाल सजीव झाला महाराज. आपली वेता घेतली महाराज. संत सेवे लागे वेचावे शरीर आणि बळी संतापासी त्यावर जीव व्हायला. नाथ महाराज सांगतात एका जनार्दनी ऐसा ज्याचा नेम कसा असला पाहिजे महाराज. जीवनामध्ये कितीही प्रसंग आला तरी मागे सरायचं नाही. या भंगाचं शेवट. एका जनार्दनी ऐसा
संप्रदायाच्या नियमाप्रमाणे मोठ्याने भजन करायचे मला विठोबार कुमारी आवडे देवासी तो एका प्रकार नामाचा उच्चार कृषी माळगळा गोपीचंदन टिळा हृदय कळवळा वैष्णवांचा ऐका
शेवटचे 5-10 मिनिटं राहिलेले आहेत महाराज. त्या 5-10 मिनिटांमध्ये दान दिल्याने काय होतं आणि न दिल्याने काय होतं हे सांगून जातो मायबाप. ऐका. धर्मध्वज नावाचा एक राजा होऊन गेला महाराज. शूरवीर पराक्रमी ईश्वर भक्त असा तो राजा होता. त्या धर्मध्वज राजाचं एक कार्य होतं महाराज. काय कार्य होतं? रोज साधू संतांना, गोरगरिबांना, वारकऱ्यांना तो काय करायचा? काही ना काहीतरी, कोणत्या ना कोणत्या प्रकारचं काय करायचा? तो दान करायचा महाराज. परंतु एके दिवशी त्या धर्मध्वज राजाला एके दिवशी बाहेरगावी जायचं असतं. बाहेरगावी जायच्या अगोदर तो आपल्या मुलाचं नाव काय? आर्यध्वज. त्या आर्यध्वजला सांगतो की मी उद्याच्याला गावाबाहेर जाणार आहे, लवकर जाणार आहे, त्याच्यामुळे तू काय कर, उद्याच्याला गोरगरीब साधू संत वारकरी आपल्या दारावर येतील, त्यांना तू काय कर, दान कर. आर्यध्वज म्हणाला तुम्ही अवश्य जा, मी करतो दान महाराज. आर्यध्वज त्या ठिकाणी, धर्मध्वज त्या ठिकाणी सकाळ सकाळ निघून गेला महाराज. आणि आर्यध्वज त्या ठिकाणी थांबलेला होता. गोरगरीब साधू संत वारकरी त्यांच्या ठिकाणी दान घेण्याकरता आले होते महाराज. परंतु आर्यध्वजने काय केलं? त्या सर्वांना एक प्रश्न केला महाराज. कोणता? की दान देण्याचा फायदा काय आणि न दिला त्याचा दुष्परिणाम काय? एवढा बहुतांश जनसमुदाय जमला होता महाराज. परंतु त्यातलं कुणीही त्याला समाधानकारक उत्तर देऊ शकलं नाही महाराज. एकालाही दान दिलं नाही. मोकळ्या हाताने माघारी पाठवलं महाराज. दुसऱ्या दिवशी धर्मध्वज आल्यावर त्याला समजलं की आर्यध्वजने आपल्या मुलाने आपलं दानाचं कार्य चुकवलेलं आहे. धर्मध्वज त्या ठिकाणी आपल्या मुलावर रागावला. त्यावेळेस आर्यध्वजने आपल्या बापाला तोच प्रश्न केला. कोणता? की दान देण्याचा फायदा काय, न दिला त्याचा दुष्परिणाम काय? त्याचा बाप सुद्धा त्याला समाधानकारक उत्तर देऊ शकला नाही महाराज. त्या क्षणी, त्याच वेळेत तो आर्यध्वज, तो राजकुमार त्या ठिकाणी त्या प्रश्नाचं उत्तर शोधण्याकरता निघालेला आहे. वाटेमध्ये त्याला एक राजा भेटला महाराज. त्या राजाला त्यांनी प्रश्न केला की दान देण्याचा फायदा काय, अन्न दिला त्याचा दुष्परिणाम काय? त्या राजाने उलट प्रश्न ह्या राजकुमाराला टाकला महाराज की मला मुलं होतात परंतु ती जगत नाही, यावर उपाय सांग. आर्यध्वज त्या ठिकाणी पुढे निघून गेला. पुढे एक म्हातारा शेतकरी होता महाराज. शेतकऱ्याला हा प्रश्न विचारला महाराज. शेतकऱ्याने सांगितलं या प्रश्नाचं उत्तर मी तुला देऊ शकत नाही, परंतु उज्जैनचा राजा आदित्य विक्रम तुला या प्रश्नाचं उत्तर देऊ शकतो महाराज. महाकाल भक्त आहे. संध्याकाळची वेळ होत आली होती महाराज. त्या ठिकाणी शेतकऱ्याला सांगितलं राजकुमार तुम्ही आज इथं मुक्काम करा आणि उद्या सकाळी उज्जैनला जा. शेतकऱ्याच्या बायकोने 4 भाकरी केलेल्या होत्या महाराज. आर्यध्वज त्या ठिकाणी थांबून होता महाराज. शेतकऱ्याच्या बायकोने 4 भाकरी केलेल्या होत्या. शेतकरी आपल्या बायकोला म्हणाला अरे आपल्याकडे 4 भाकरी आहेत, आपण आपल्या दोघातली एक भाकरी काय करू, त्या राजकुमाराला देऊ, कारण तो आज आपला कोण आहे, अतिथी म्हणजे पाहुणा आहे. त्या पाहुण्याला आपण काय करू, एक भाकरी दान देऊ महाराज. परंतु शेतकऱ्याची बायको, त्या बायकोने सांगितलं की तुम्हाला द्यायचं असेल तर अवश्य द्या, मी काय माझ्या वाट्याची भाकरी देणार नाही. शेतकऱ्याने नाईलाजाने आपल्या ताटातील एक भाकरी उचलली आणि त्या राजकुमाराला दिली महाराज. त्या ठिकाणी जेवण झालं, झोपले महाराज. सकाळी उठून पाहिलं तर त्या शेतकऱ्याला एका सर्पाने दंश केलेला होता महाराज. सर्प त्याच ठिकाणी थांबून होता महाराज. आर्यध्वज उठला, राजकुमार उठला आणि त्या सर्पाच्या मागे धावू लागला. सर्पाला पकडण्याकरता धावू लागला महाराज. ही शेतकऱ्याची बायको उठली, आपल्या पतीला साप चावला आहे, त्याला काहीतरी औषध उपचार करावा लागेल, यासाठी तिथं घाईघाईने पळू लागली. पळता पळता पायामध्ये पाय अडकला, धक्केनं दगडावर पडली महाराज. त्याच ठिकाणी गतप्राण झाली महाराज. इकडे तो शेतकरी सुद्धा गतप्राण झाला आणि हा राजकुमार उज्जैनला राजा आदित्य विक्रमाच्या दरबारामध्ये येऊन पोहोचला महाराज. आदित्य विक्रमाची सकाळची महाकालची पूजा झाली होती महाराज. आणि दरबारामध्ये आल्याबरोबर त्या राजकुमाराला सांगितलं आदित्य विक्रमानं की तुला वाटेमध्ये एक राजा भेटला होता, त्या राजाची मुलं जगत नाहीत. त्या राजाला जाऊन सांग की तू शरीराने ज्यावेळी श्रमदान करशील त्यावेळेस तुझी मुलं जगतील महाराज. तो आर्यध्वज त्या ठिकाणी तो संदेश घेऊन उज्जैन वरून त्या राजाकडे परत आला महाराज.
त्या राजाला सांगितलं. मग उज्जैनवरून राजा आदित्य विक्रमाचा संदेश घेऊन आलेला आहे की तुम्हाला मुलं होत नाही, मुलं होतात परंतु ते जगत नाही. ते जगवण्याकरता तुम्हाला शरीराने श्रमदान करावे लागेल, त्यावेळेस तुमची मुलं जगतील. राजाने काय केलं, लगेच मंदिरे, इमारती, दवाखाने उभारण्यास सुरुवात केली. शरीराने श्रमदान केलं महाराज. तो आर्यध्वज त्या ठिकाणी, त्या राजाच्या ठिकाणी मुक्कामाला थांबला महाराज. त्याच ठिकाणी राहून होता महाराज. राजाने श्रमदान करण्यास सुरुवात केली. राजाने श्रमदान शरीराने केलं खरं, त्याला मुलगा झाला. तो मुलगा जगला महाराज. हळूहळू तो मुलगा चालू लागला, रांगू लागला, चालू लागला. ज्यावेळेस हा मुलगा बोलू लागला ना, त्यावेळेस त्या मुलाने सांगितलं की एक मंच उभारा, मोठे महासभा भरवा. एक मंच उभारण्यात आला महाराज. मोठी महासभा भरली आणि त्या सभेमध्ये सगळ्यांच्या पुढे आला महाराज हा मुलगा. आणि त्या मुलानं सांगितलं, त्या ठिकाणी एक डुकरीण वेली आहे, त्या डुकरीणीची काही 2-3 पिल्लं आहेत, ती माझ्याकडे घेऊन या. सेवेकरी पळत गेले, ते डुकरीणीचे पिल्लं उचलले आणि ह्या मुलाजवळ आणून दिले महाराज. त्यावेळेस तो मुलगा बोलू लागला, मी मागच्या जन्मामध्ये एक म्हातारा शेतकरी होतो. ज्यावेळेस आर्यध्वज माझ्याकडे आला होता, त्यावेळेस माझ्या बायकोने त्याला एकही भाकरीचा तुकडा दिला नव्हता, परंतु मी माझ्या हाताने माझ्या ताटातील एक भाकरी उचलली आणि त्या आर्यध्वजला, त्या राजकुमाराला खाण्याकरता दिली. म्हणून त्या राजकुमाराला भाकर दान करण्याचा फायदा म्हणजे हा राजकुमार जन्माला आलो म्हणला मी. आणि माझ्या बायकोने एकही भाकरीला राजकुमाराला दिले नव्हते. त्याच दुष्परिणाम म्हणजे तिला डुकरीणीच्या जन्माला जावं लागलं महाराज. की हा दान देण्याचा फायदा आहे, न दिल्याचा दुष्परिणाम काय आहे तर तिला डुकरीणीच्या जन्माला जावं लागलं महाराज. पहा, भिकारी आपल्या दारामध्ये भीक मागण्याकरता येतो का? तो भिकारी आपल्या दारामध्ये भीक मागण्याकरता येतो, परंतु तो भीक मागण्याकरता नाही तर तो आपल्याला काही ना काहीतरी उपदेश करत असतो. काय उपदेश करतो की देत राहा, देत राहा. मी मागच्या जन्मामध्ये कोणालाही काहीच दिले नाही, म्हणून या जन्मामध्ये मला भीक मागून खाण्याची पाळी आलेली आहे. तुमच्यावर अशी पाळी देऊ नका, त्याच्यामुळे तुम्ही अवश्य दान करत चला. येत नाही तर कुठं ना कुठं अवश्य दान करा महाराज. त्यात अवकाशा भंगावर बोलण्याचा प्रयत्न केला महाराज. जे काही बरोबर असेल ते परमपूज्य गुरुवर्य ब्रह्मलीन कर्मवीर दत्तात्रेयजी महाराज सुधीर पाटील यांचे समजा. जे काही चुकीचं असेल माझी मला परत करा. बोलण्याच्या योगामध्ये जर कोणाला शब्द लागला असेल तर मला उदाहरण कारणाने माफ करा. जाता जाता एक सांगू इच्छितो की परमपूज्य गुरुवर्य ब्रह्मलीन दत्तात्रेयजी महाराज सुधीर पाटील आध्यात्मिक बाल संस्कार वारकरी गुरुकुल शालेय शिक्षण अनाथ आश्रम संस्था मुळेवाडी या संस्थेमध्ये सध्या स्थितीला 280 मुलं शिक्षण घेतात. वारकरी शिक्षणाबरोबर शालेय शिक्षण सुद्धा घेत असतात. त्यातले बरेच काही सगळे श्रीमंताचे आहेत असं नाही महाराज. त्यातले एक पालकत्व, विभक्त पालकत्व, अनाथ सनात अशी मुलं आमच्याकडे शिक्षण घेतात महाराज. काही वीटभट्टी कामगार, ऊसतोड कामगार अशा गरीब घरची मुलं आमच्याकडे शिक्षण घेत असतात महाराज. जर अशा मुलांच्या शिक्षणासाठी जर कोणाला उदाहरण करणारे दान करायचं असेल, अन्नदान करायचं असेल, पैशाच्या स्वरूपात म्हणा किंवा धान्याच्या स्वरूपात म्हणा, अवश्य दान करू शकतात. कारण गेल्या वर्षी तुम्ही बरीचशी मदत आम्हाला केली आणि त्या मदतीपासून कमीत कमी तुम्ही दिलेल्या धान्य आणि पैशापासून आमचा आश्रम कमीत कमी 1 महिनाभर जगला महाराज. कारण आम्ही आमच्या आश्रमाचे मायबाप तुम्ही आहात महाराज. तुम्हाला सगळ्यांना धन्यवाद देतो. गेल्या वर्षी 1 महिनाभर तुमच्या नावाने आश्रम जगला महाराज, परंतु याही वर्षी अवश्य मदत करा महाराज. तसेच संस्थेमार्फत एक गोशाळा चालवली जाते महाराज. त्या गोशाळेमध्ये सध्या स्थितीला जवळपास 550 गोमाता आहेत. त्या गोमातांना दिवसाला कमीत कमी 10 टन चारा एका दिवसाला लागतो महाराज. म्हणजे 20 ते 25 हजाराचा चारा दिवसाला लागतो. अशा जर गायींसाठी जर कोणाला चाऱ्याच्या स्वरूपात म्हणा किंवा पैशाच्या स्वरूपात म्हणा मदत करायची असेल तर अवश्य करा. आम्ही आणखी सप्ताह संतोष करीतच आहोत. अवश्य गाडी घ्या. झालेली सेवा भगवान पंढरीच्या पांडुरंग परमात्म्याच्या चरणी समर्पित, तुम्हा सर्व श्रोते वर्गांच्या चरणी समर्पित आणि सेवेला पूर्णविराम. ज्ञानेश्वर